माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोबाईल फुटल्याने मुलगा सतत आईवडिलांकडे मोबाईलची मागणी करत होता। मात्र थोडे दिवस थांब, पैसे आले की मोबाईल घेऊ असे आईवडिलांनी सांगितल्याने तो नाराज झाला। त्यातूनच 21 वर्षीय BBAच्या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले। ही घटना मोहोळ शहरात असलेल्या जिजाऊ अपार्टमेंटमध्ये 4 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आणली। प्रणव जगदीश मायाचारी असे जीवन संपवलेल्या मुलाचे नाव असून याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश गुरुलिंग मायचारी यांचे मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर इलेक्ट्रिक दुकान आहे। मोहोळ पुणे रस्त्यालगत असलेल्या जिजाऊ अपार्टमेंटमध्ये पत्नी व मुलगा जगदीश यांच्यासह तो राहण्यात असून प्रणव हा MIT कॉलेजमध्ये BBAचे शिक्षण घेत होता। त्याचा मोबाईल मागील 7 दिवसांपूर्वी फुटला होता। त्यामुळे तो जगदीश व त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्याकडे मला मोबाईल घेऊन द्या असे नेहमी म्हणत होता। परंतु आईवडिलांनी त्याला थोडे दिवस थांब, पैसे आले की आपण मोबाईल घेऊ असे समजावून सांगितले होते, पण नाराज झाला। दरम्यान 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रणव हा जेवण करून घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला। दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 7:30 सुमारास प्रणव अजून खाली आला नाही हे पाहण्यासाठी गेले असता दरम्यान खोलीचा दरवाजा बंद असल्याने प्रणव यास आवाज दिला, परंतु प्रतिसाद न आल्याने वडील जगदीश यांनी बोलावून घेऊन दरवाजा तोडले। प्रणव हा नायलॉनच्या रस्सीने छताच्या पंख्यास गळफास घेऊन लटकत असल्याचे निदर्शनास आले। तात्काळ त्याचा गळफास सोडून ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। याबाबत जगदीश मायचारीने मोहोळ पोलिसांमध्ये खबर दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। वादिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।